या व्हिडिओमध्ये आज आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स बघूया. मॅथमॅटिकल लॉजिकमधले स्टेटमेंट सिम्प्लिफाय करण्यासाठी, दोन स्टेटमेंट्सला इक्विव्हॅलेंट प्रूव्ह करण्यासाठी हे अल्जेब्राचा आपण यूज करतो. डिस्ट्रिब्युटिव्ह लॉमध्ये जसं आपण ए चा मल्टिप्लिकेशन बी प्लस सी सोबत करतो, त्याचप्रमाणे इथे सुद्धा पी अँडचा मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर होणार आहे. पी अँडचा मल्टिप्लिकेशन क्यू सोबत होणार आहे आणि आपल्याला भेटणार आहे पी अँड क्यू. पी अँडचा मल्टिप्लिकेशन आर सोबत होणार आहे आणि आपल्याला भेटणार आहे पी अँड आर. आणि या ब्रॅकेटच्या आतमध्ये जी ऑर साइन होती ती ॲज इट इज दोघांच्या मध्ये असणार. सिमिलरली पी ऑरचा मल्टिप्लिकेशन क्यू बरोबर झाल्यानंतर पी ऑर क्यू भेटणार आहे. पी ऑरचं मल्टिप्लिकेशन आर बरोबर झाल्यानंतर पी ऑर आर भेटणार आहे आणि दोघांच्या मध्ये पी अँड साइन असणार आहे. डी मॉर्गन्स लॉ मध्ये एखाद्या ब्रॅकेटचा निगेशन कसा करायचा ते आपण बघणार आहोत. निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट कसा होणार आहे, तर या पीचा निगेशन पी आणि या क्यूचा निगेशन क्यू आणि या अँडचा कन्व्हर्जन होणार आहे ऑरमध्ये. तर ही निगेशन साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय झाल्यानंतर निगेशन पी निगेशन क्यू आणि या अँडचा होणार आहे ऑर. सिमिलरली इकडे निगेशन पी निगेशन क्यू आणि या ऑरचा होणार आहे अँड. निगेशन पी ॲड निगेशन. हे दोन्ही जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला हा कंडिशनल लॉ फक्त लक्षात ठेवावा लागणार. कंडिशनल लॉ लक्षात राहिला की हे दोन्ही लॉ आपल्याला लक्षात राहतात. कंडिशनल लॉ काय सांगतो, पी इम्प्लाइज क्यूला आपण सिम्प्लिफाय करू शकतो निगेशन पी ऑर क्यूने. पी इम्प्लाइज क्यू या स्टेटमेंटला सिम्प्लिफाय करून आपण निगेशन पी ऑर क्यू असं लिहू शकतो. आता याचा जर निगेशन केला आपण, दोन्ही साईडचा निगेशन केला तर आपल्याला हा स्टेटमेंट भेटतो. दोन्ही साईडचा निगेशन केला तर हा स्टेटमेंट आपल्याला मिळतो. आणि याच्यावरून आपल्याला बाय कंडिशनल लॉ मिळणार आहे. पी इम्प्लाइज क्यू जसा निगेशन पी ऑर क्यू होता तसंच पी डबल इम्प्लाइज क्यू त्याला आपण पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं स्प्लिट करू शकतो. आणि याचा पी इम्प्लाइज क्यूला जसं आपण लिहित होतो निगेशन पी ऑर क्यू तसंच लिहिणार आहे निगेशन पी ऑर क्यू. क्यू इम्प्लाइज पीला निगेशन क्यू ऑर पी जसं हे लिहित होतो तसंच इथे पण लिहावं लागणार आहे या ब्रॅकेटसाठी. आणि याचा निगेशन केल्यानंतर आपल्याला हा निगेशन ऑफ स्टेटमेंट भेटणार आहे.